क्या हुई तो तू क्या अंदर जाके धार करके मैं बड़ी मेहनत करेंगे, मैं बड़ी मेहनत करेंगे, सारे घास में भी सोयाबीन काटेंगे, घास में सब सोयाबीन काटेंगे, बार बार में गाँव खाएंगे। अरे तेरी दुश्मनी काटो रे, अमन को पकड़ के दुश्मनी काट रे, मैं तेरा कुछ नहीं ले रे, तेरी खेती ना बाड़ी ले रे मैं। यार वक्त मैं कुणाचं काय घेतलं नव्हते, मी काहीच केलं नव्हते, माझं मनगट धरून पाडायचं होतं, माझी असेलच गाणे करायचं नव्हतं। थोडस एक मिनिट शांत व्हा काकू, शांत व्हा। बघा अहमदपूर तालुक्यातील पासून मोजक्याच अंतरावर असलेल्या मांडणी शेत शिवारामध्ये मी आहे आणि ही महिला शेतकरी आहे ज्यांनी वर्षभर काबाड कष्ट करून सोयाबीनचं पीक घेतलं आणि काही दिवसापूर्वीच पूर परिस्थिती निर्माण झाली। त्या पुरातूनही सोयाबीन पूर परिस्थितीतून त्या सोयाबीनला वाचवून घेतल्यानंतर आज दिवसभर त्यांनी म्हटले नाहीत, काहीही विचार न करता संपूर्ण शेतातील सोयाबीन एका ठिकाणी काढून जमा करण्यात आलं होतं आणि जमा करून एका ठिकाणी ठेवून घराकडे गेल्यानंतर कोणीतरी त्यांच्या त्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला थेट काडी लावून फुकून देण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। मला तुम्ही बोलतो म्हणाल तर मी तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही थोडंसं शांत व्हा। पाठीमागचं हे जे चित्र आहे मांडणी गावातले हे शेत शिवारातलं हे चित्र आहे आणि या महिला शेतकऱ्यांचं पूर्ण सोयाबीन जे आहे जाणीवपूर्वक फुकून दिलं असं त्यांचा आरोप आहे। तुमचं नाव काय? हजरत आहे मेरा नाव। बरं किती एकर शेत आहे तुमचं? 4 एकर मध्ये। 4 एकर मध्ये सोयाबीन होतं का? सारा सोयाबीन था मेरा। शांत राहून बोला ना, मला शांत राहून बोला म्हणजे मला तुमचं ऐकून घेता येईल आणि इथल्या प्रशासनाला दाखवता येईल की नेमकं तुमच्या सोबत काय झालंय। तुम्ही शांत राहा। मला सांगा 4 एकर मध्ये सोयाबीन पेरणी करण्यासाठी किती खर्च आला होता? बहुत खर्च आला, पेरणी घरी काट करे मैं काटने लगाई मैं रोजगारी मैं उनको 5-5 7 रुपये दे के मैं काटने लगाई मैं। अतिशय वेदनादायी ही घटना आहे। जो कोणी हे कृत्य करणारा असेल त्याच्यावर पोलीस प्रशासन नेमकं काय कडक कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय, कारण शेतकऱ्याला कधी सुलतानी तर कधी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो आहे। तुम्ही बघू शकता ह्या महिलेचा जो आक्रोश आहे, वर्षभर त्यांनी काबाड कष्ट करून केलेलं एका क्षणामध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्यांनी काडी लावून पेटवून देऊन त्याची राख रांगोळी करण्यात आली आहे। तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात का? पोलीस स्टेशनला तुम्ही दिली नाही ही माहिती? पुलिस वाले आगे पंचनामा गया पंचनामा करके गया अपने आगे, कुछ भी नहीं बोला उन्हें हमला। जाणीवपूर्वक जर असं नुकसान करणारा जो कोणी असेल तर त्याच्यावर खरंच कडक कार्यवाही झाली पाहिजे, जेणेकरून तो दुसऱ्यांदा असं पाऊल उचलणार नाही। रोका मिल जा, मुझे थाने में डाल, मुझे पुलिस में डाल, मैं वहाँ से रहूंगी, मुक्का डावा मेरे साथ न कर, मुक्का डावा न कर रे दुश्मन, मेरे मनगट को पकड़ के जगा रे, मैं खेत किसका चुरा के नहीं ली रे, मेरे मेहनत का मैं खेत ले रे। मेरे मनगट को पकड़ के जगा रे, मेरी क्या गलती है तो सरकार में मान रे, तो सरकार में मान, मैं तेरी दुश्मनी नहीं करी रे।
पीछे बैठो। आज खाना हुई अरे बाबा आज घर के घर को कौन आएंगे? शेतकऱ्यांचं नुकसान करूनही जर पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने दखल जर नाही घेतली तर गुन्हेगारी अशाच पद्धतीने वाढत जाईल, जेणेकरून पोलीस प्रशासनाने या शेतकऱ्यांची तात्काळ दखल घेऊन हे सोयाबीन पेटवून देणारे फुकून देणारे त्यांच्यावरती कडक कार्यवाही केली पाहिजे। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।